साई दत्त धनसार वर्सेस आई भवानी धनसार, आई जगदंबा धनसार, दोन्ही नक्कीच एकाच गावातले असे संघ आहेत. दोन्ही संघांना आमच्या शिवराज्य क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक शुभेच्छा. हा पहिला सेमीफायनलचा सामना, अप्रतिम असे सामने नक्कीच रंगतायत. हा पहिला सेमीफायनलचा सामना, यामध्ये जो चांगला खेळ करणार तो पुढे जाणार. अप्रतिम असे पंच म्हणजेच आपले बिली बावडन परवापासून अप्रतिम अशी पंचगिरी करतायत. जो चांगला खेळणार तो नक्कीच पुढे जाणार. फिल्डिंग स्प्रेड करायची आहे. प्लीज ऑल दी बेस्ट टू बोथ ऑफ टीम. 5 षटकांचा सामना राहील. 5 षटकाच्या सामन्यामध्ये जर हायएस्ट जर स्कोर असेल तर नक्कीच पॅराडाइज बोल्सरने या अगोदर देखील 4 षटकांच्या सामना देखील केला आणि 5 षटकाच्या सामना देखील त्यांनी कंटिन्यू अबाव 50 रन्स केले. तर पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच गुरु. नक्कीच गुरु पहिल्या षटकातला पहिला चेंडू कट करण्यात यशस्वी. खातं खुललंय ते HDFC बँकेमध्ये. ते म्हणजेच आपला संघ म्हणजे तोच संघ आहे तो आई जगदंबा धनसार. आता बघूया साईबाबा पुढे जातो की आई जगदंबा पुढे जाते. नक्कीच सगळ्या देवांचा आशीर्वाद नक्कीच दोन्ही संघासाठी राहील. गुरु यांचा पुढचा चेंडू, सुरेख असा चेंडू. नक्कीच त्यांना कल्पना आहे कारण की एकाच गावातले दोन्ही संघ आहेत. प्रत्येक जो खेळाडू आहे, जो गोलंदाज असो किंवा फलंदाज असो, त्यांची जी कमकुवत बाजू किंवा मजबूत बाजू ही दोन्ही संघांना नक्कीच माहिती आहे. गुरु यांच्या पुढचा चेंडू सुरेख असा. नक्कीच एक एक धावेने समाधान नक्कीच करतायत. बूंद बूंद से बनता है सागर, भर दे मेरी आई जगदंबा मेरे घागर, या फिर साई. पुढचा चेंडू गुरु यांचा. सुरेख असा अप्रतिम चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या येते. 4 धावसंख्येवरती. आई जगदंबा नक्कीच इथे दिसते जी फलंदाजी करताना. कल्पकतेने चेंडू हलक्या हाताने टोलावला येतो. एका धावेसाठी धावसंख्या पोचली ती 5 वरती. हम 5 पांडव तुम शकुनी मामा. पुढचा चेंडू कसा येतो कामा. सुरेख असा चेंडू. ही जी स्ट्रॅटेजी जी ठेवत आहेत आई जगदंबा धनसार संघ, काहीतरी गणित असतं. गणितानुसार ते खेळत आहेत. त्यांना ते माहिती आहे कारण की हा पहिला सेमीफायनलचा सामना आहे. गुरु नक्कीच अप्रतिम गोलंदाजी करतात. ऑफ स्पिन करत आहेत, लेग स्पिन करत आहेत, मध्ये मध्ये आपली कल्पकता दाखवत आहेत. सुरेख असा चेंडू फटकावलाय. नक्कीच प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव घेताना दिसतोय तो आई जगदंबा धनसार. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई जगदंबा धनसार संघाची धावसंख्या आहे की बिनबाद 7 धावा. 5 षटकांचा सामना राहील. यामध्ये आपण पाहिलं असेल की 40 पर्यंत जर स्कोर झाला असेल, जर होतो तर तो सेकंड बॅटिंग साठी नक्कीच थोडा प्रेशर निर्माण करतो. कारण की जशी जशी रात्र पुढे जात राहील. प्रेम मोरे यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. मिस्टर प्रेम मोरे. ओके, नो प्रॉब्लेम. साई दत्त धनसार यांच्याकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच अतुल. सुरेख असा फटका, सुरेख क्षेत्ररक्षण आणि हा चौकार. मिला मौका, मारा चौकार.
ऐसी गलती करते रहोगे तो फिर कैसा होगा। हेलो हेलो हेलो। धाव संख्या हॅलो धाव संख्या 19 धावा। दो ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा 19 रन पर। ये सेमीफाइनल का जो मैच यहाँ पे आप देखते हुए नजर आ रहे शिवराज चषक वेऊर 2023 का, जो अच्छा खेलेगा वो आगे बढ़ेगा और शिवराज चषक 2023 का खिताब लेके जाएगा। कौन सी ऐसी टीम है कि जो ये खिताब के लिए आगे बढ़ेगी, इस मैच के बाद मालूम पड़ेगा। अगली गेंद काफी अच्छी गेंद रही थी, लेकिन यहाँ पे अगर देखा जाए तो पूरी तरह से समझ नहीं पाया और गेंद 4 रन के लिए, इस 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 23 रन पर। धीरे धीरे कश्ती को जरूर किनारे लगाने की कोशिश में यहाँ पे आई जगदम्बा धनसार टीम के दोनों बैट्समैन। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता है 24 पर। साई दत्त धनसार जरूर कोशिश करेगी कि 40 के अंदर इनको समेटने की कोशिश करेगी 5 ओवर के अंदर। ये तीसरा ओवर चल रहा है, ये तीसरा ओवर चल रहा है। गुरु इस समय काफी बेहतरीन गेंदबाजी करते नजर आ रहे हैं। स्कोर बढ़ता हुआ 25 रन पर। बेहतरीन, और इस समय रनआउट होने की संभावना थी मगर एक मौका घला दिया। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता है 26 रन पर। गुरु सोच रहे कि किस प्रकार से मैं रोकूं आई जगदम्बा धनसार टीम को। ये तीसरी ओवर चल रही है, 5 ओवर की ये मैच रहेगी। ये पहला सेमीफाइनल है, लेकिन यहाँ पे से बोलते कलाकार को नमस्कार करना ही पड़ेगा। इस 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 30 रन पर। काफी अच्छा एक अंडरस्टैंडिंग, अच्छी एक तालमेल यहाँ पे दोनों जो बल्लेबाज है इनके द्वारा दिखाई देती हुई जो कोशिश करते हुए नजर आ रही है। टूटू गो सर। गुरु इनकी अगली गेंद, इस गेंद को देखो कितने अच्छे तरीके से ढकेल दिया 1 रन के लिए। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 31 रन पर। दोनों टीम जो है एक ही गांव की है, तो सभी दोनों टीमों को मालूम है कि हमें किस प्रकार से खेलना है, किसमें कितनी एबिलिटी है। देखो किस प्रकार से गेंद को, ये जरूर ये रनआउट होने की संभावना अपील की गई, ये झटका जरूर लगा, चौका जरूर बचाया और आपने विकेट को भी झटकाया। जोर का झटका लगा धीरे से।
ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है वो 31 रन पर। अभी भी 12 गेंदें शेष है। साई दत्त धनसार आप थैंक यू डीजे। न तलवार की धार से न गोलियों की बौछार से हम तो डरते आई जगदम्बा से भी और साई के प्यार से। और इस समय देखना है कि 12 गेंदों में आई जगदम्बा धनसार कितना रन बटोर पाती है और अपने टीम के लिए एक सम्मानजनक स्कोर, क्योंकि ये पहला सेमीफाइनल चल रहा है। साई दत्त धनसार जरूर कोशिश करेगी किस प्रकार से इनको हदबल किया जाए, इनको रोका जाए। हिमांशु काफी बेहतरीन नाम, जो ये डॉट गेंद काफी बेहतरीन गेंदबाजी का यहां प्रदर्शन करते हुए हिमांशु। सिद्धार्थ सिद्ध करना पड़ेगा आपको। हल्के हाथों से ढकेल दिया 1 रन के लिए। शाबाश शाबाश। आपको भी धोनी की याद जरूर यहां आती होगी, या फिर शाबाश हजरुद्दीन भी अपने शाबाश शाबाश ये जो वर्ड रहता है ये क्रिकेट में काफी इंपॉर्टेंट वर्ड रहता है, वो भी कंटिन्यू चलता हुआ नजर आ रहा है। और ऐसी खराब गेंदे डालोगे तो फिर कैसा चलेगा। 1+1 यानी 2 BH का फ्लैट मिल चुका है वो आई जगदम्बा धनसार को। 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 34 रन पर। ये चौथी ओवर चल रही है। हिमांशु कोशिश करेंगे किस प्रकार रोका जाए। फुल टॉस गेंद इसको ढकेल दे, 4 रन के लिए कोई मौका नहीं। ऐसी गेंदे डालोगे डीजे 38 रन पर पहुंचा है। ओके डीजे, थैंक यू, धन्यवाद, मेहरबानी, कदरदानी। रात को जरूर लगाओ मच्छरदानी, क्योंकि मलेरिया डेंगू के मच्छर घूम रहे हैं, सावधान रहिएगा। ये चौथी ओवर चल रही है। मौके तो आप दे रहे हो साई दत्त धनसार आई जगदम्बा टीम के लिए। काफी बेहतरीन तरीके से ढकेल दिया 1 रन के लिए। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 39 रनों पर। हिमांशु अगली गेंद डालने के लिए तैयार। बेहतरीन शॉट। जरूर कलाकार को नमस्कार करना ही पड़ेगा। गैप में गेंद जरूर निकालने में कामयाब होती आई जगदम्बा धनसार। साई दत्त धनसार क्या कर रहे हैं आप कुछ समझ में नहीं आ रहा है। आपके जो सहयोगी है उनको आपको रिस्ट्रिक्शन देनी होगी। अगली गेंद फिर से देखो किस प्रकार से एक गैपिंग शॉट। जरूर बाजीगर जरूर आपको कहूंगा, क्योंकि आप कंटिन्यू आपकी जो एबिलिटी वो दिखाते हुए नजर आ रहे हैं। और 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा आई जगदम्बा धनसार का 47 रन, 47 रन। जाना कहा था चीन, पहुंच गए रंगून। जाना था रंगून मगर पहुंचा दिया चीन। ऐसी ये कहानी चलते हुए नजर आ रही साई दत्त धनसार और आई जगदम्बा धनसार। जरूर दोनों टीम जो है एक ही गांव की है, तो खुशी तो जरूर यहाँ पे दिखाई देती है धनसार गांव के लिए, क्योंकि अपनी जो टीम खेली वो सेमीफाइनल में पहुंची है। दोनों टीमों के लिए मैं बोलना चाहता हूं। गौरव शर्मा, आपको चाय के लिए बोला गया है, मंच पे पेश कीजिएगा कड़क चाय, साथ में जो देना है आप दे सकते। 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 47 रन। बेहतरीन ऐसी बैटिंग करते हुए नजर आ रहे हैं आई जगदम्बा धनसार के खिलाड़ी। ये 5वीं ओवर फिर से एक बार बेहतरीन अंदाज में इस चौका को बचा दिया है। जरूर मौका मिला था मगर उस मौके को तब्दील नहीं कर पाए। खिलाड़ी जो रहते हैं, जो क्षेत्र रक्षक रहते हैं फील्डर, वो भी कलाकार की भूमिका साबित करते हुए यहां नजर आते हुए समझ गए इनको। और इससे बोलते हर कोई धोनी नहीं बन सकता, ये जरूर इस गेंद पे जरूर आपने देखा होगा। हर कोई गिलक्रिस्ट नहीं बन सकता। स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ 49 पर 50 पास कर जाते हैं तो आपको खुशी महसूस होती है। अगली गेंद फिर से ढकेल दिया। ये गेंद देखो फिर से मिस्ड अंडरस्टैंडिंग। ये 4 रन के साथ स्कोर बढ़ता 53 रन ऑन द बोर्ड।
What will be happen next? Nobody can say after that second inning. 53 रन 53 धावेवरती धावसंख्या पोहोचले आई जगदंबा धनसार. अप्रतिम फलंदाजी नक्कीच करताना दिसतोय. अप्रतिम असे दोन्ही खेळाडू. सुरुवात त्याने सिंगलने केली, मात्र त्यानंतर जो धडाका त्याने दाखवला तो नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. टू गो सर. शेवटचं षटक सुरू असून आणि अशा रीतीने गेली नक्कीच. हा काही एक शब्द असतात ते फार महत्वाचे असतात. धावसंख्या पोहोचली 54 वरती. 55 डबल पंजा. 1 टू गो सर. आता एक चेंडू शिल्लक आहे, तो आई जगदंबा धनसार साठी काय चौकार मारतात की काय करतात चमत्कार. नक्कीच वाईटच्या स्वरूपात हा चेंडू गेला असता, मात्र प्रत्यक्ष एकच धाव आली. त्यानंतर धावसंख्या ती 56 म्हणजे 57 धावांचं लक्ष्य ते साई दत्त धनसार संघाला पूर्ण करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. डीजे नक्कीच तुम्ही एक सुमधुर संगीत वाजवायचं आहे. ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू सर. आपण पाहत आहात शिवराज चषक व्यूर 2023. अप्रतिम असे संघ. आजची शेवटची रात्र. हा पहिला सेमीफायनलचा सामना. यामध्ये अप्रतिम अशी फलंदाजी नक्कीच आई जगदंबा धनसार यांनी केली. कुठलाही खेळाडू असेल किंवा कुठलाही असा एक संघ असेल, जशी सुरुवात बघा कशा प्रकारची रणनीती त्यांनी वापरली. सुरुवात त्यांनी संत गतीने केली, पण त्यानंतर त्यांनी जी आक्रमकता दाखवली, गॅपिंग शॉट खेळले, हे महत्वाचं आहे. प्रेशर नक्कीच येईल कारण की बलाढ्य असं लक्ष दिलंय. पण कुठलाही जो टार्गेट असतो तो मोठा नसतो आणि छोटा देखील नसतो. क्रिकेट विश्व हे असं आहे की ज्यामध्ये अनिश्चितता ही जास्त भरलेली असते. तरी दोन्ही संघांना नक्कीच मी हार्दिक शुभेच्छा देईल की जो चांगला खेळ करेल तो नक्कीच तुम्ही पुढे जाणार आणि शिवराज्य क्रिकेट चषक 2023 च जे पद आहे ते मिळवण्यात तुम्ही पुढे जाऊ शकता. अंपायर पहिल्या दिवसापासून नक्कीच अप्रतिम अशी कामगिरी, ज्यांना इथे या गावामध्ये किंवा या ग्राउंडवरती बिली बावडन म्हणजेच अशी उपाधी देण्यात आली. अप्रतिम अशी पंचगिरी नक्कीच इथे दिसण्यात आलेली आहे. ती पुढे देखील कंटिन्यू ते ठेवत आहेत. त्यांना पगार लगभग 1 लाख पगार एका दिवसाचा आहे. म्हणजे विचार करा. धावांचं लक्ष्य पूर्ण करावं लागेल. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला जमावे लागतील त्या म्हणजे 11.5 म्हणजे 12च्या आसपास धावा जमाव्या लागतील. त्या म्हणजे साई दत्त धनसार संघाला. त्यांच्याकडे देखील ॲबिलिटी आहे की नक्कीच ते पूर्ण करू शकतात. मात्र ज्याप्रमाणे ॲबिलिटी आहे, कारण की दोन्ही संघ एकाच गावातले संघ असून प्रत्येकांचे जे वीक पॉइंट आहेत, कमजोरी आहे, कोणाची बलाढ्य बाजू आहे, हे दोन्ही संघ एकमेक जाणून आहेत. यामध्ये 57 धावा म्हणजे भरपूर झाल्या. या अगोदर जे जास्तीत जास्त धावा जर जमवल्या असतील त्या म्हणजे पॅराडाईज बोईसर संघ. त्यानंतर जर सेकंड हायएस्ट जर असेल तो जमवला तर यश प्राप्त आई जगदंबा धनसार. सेकंड इनिंग मध्ये नक्कीच प्रेशर येते, मात्र प्रयत्न करून जो जीता वही सिकंदर है, आप खेलोगे तो आप अंदर हो या फिर आप बाहर हो, तो भी गम नहीं. लहानपणी अशी एक मालिका याची, हारी बाजी को जीतना मुझे आता है और जीतने की जो उम्मीद, बी पॉजिटिव थिंकिंग आप रखोगे तो आप आगे बढ़ोगे. और आपको आगे बढ़ना है क्योंकि आप सेमीफाइनल, अगर आप जीत जाते हो तो आप डायरेक्टली फाइनल में पहुंच जाते हो. आप जिस प्रकार से शुरुआत की थी, आप कहां तक पहुंचे हो. दोनों टीमों ने बहुत मेहनत की फील्डिंग के द्वारा. तो सुरुवातीला जो समोर दिसतो तो म्हणजे योगेश. नक्कीच पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. चांगला खेळ करा, पुढे जाऊया सामन्याकडे.
शैलेश अप्रतिम अशी सुरुवात केली, अप्रतिम अशी सुरुवात केली चौकाराने. वेल बिगन इज हाफ डन. त्याप्रमाणे योगेश खेळताना दिसतोय. तो प्रयत्न नक्कीच करेल. आपली जी ॲबिलिटी आहे ते सिद्ध करावं लागेल त्यांना, योगेशांना. पुढचा चेंडू हलक्या हाताने बघा एका धावेसाठी त्यांनी ढकलून दिलाय. धावसंख्या ती 5 वरती. प्रति षटकामागे तुम्ही 11 ते 12 धावा जमवतात तरी तुम्ही तुमच्या मुक्कामापर्यंत पोहोचू शकतात. शैलेश यांचा पुढचा चेंडू आई जगदंबा धनसार संघाकडून. शैलेश मागे सरसावून चेंडू नक्कीच गॅप करण्याचा प्रयत्न केला, मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी. थंडी नक्कीच वाढतय, दव देखील पडतोय, मात्र दव जरी पडला तरी भय नाही, कारण की क्रिकेट हे असा एक विषय आहे. अप्रतिम असा फटका ज्यामध्ये ताकद नसून सुद्धा त्यांनी अशा प्रकारे गॅप काढला की ज्यामध्ये 4 धावा अर्जित केल्या. या 4 धावेबरोबर धावसंख्या पोचली ती साई दत्त धनसार संघाची 9 धावा. धावसंख्या 9. प्रति षटकामागे 11 ते 12 हे साधं सोपं असं लक्ष्य आहे. आपण जर विचार केला की मला 57 धावा जमवायच्या आहेत तर 57 धावा जास्त असं वाटतात, मात्र प्रति षटकामागे तुम्ही 11 ते 12 धावा 10 धावा जमवल्या तरी तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकता. या अगोदर हा असा टार्गेट असतो. तुम्हाला मी आठवण करून देऊ इच्छितो की ऑस्ट्रेलिया वर्सेस साऊथ आफ्रिका 433 धावा. असं वाटलं होतं की आफ्रिका हारेल, मात्र त्याने जिद्द सोडली नाही. अशा प्रकारची जिद्द साई दत्त धनसारला ठेवावी लागेल. शैलेशांचा पुढचा चेंडू. सुरेख असा फटका, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. नक्कीच असंच क्षेत्ररक्षण करावं लागेल तुम्हाला आपल्या संघासाठी. ज्यावेळी तुम्ही 9 खेळाडू जे नवरंग असतात आपल्या रंगाने रंग दाखवतात, त्याप्रमाणे तुम्ही पुढे इंद्रधनुष्य बनू शकतात. म्हणून तर बोलतो की प्रत्येक हा गिलक्रिस्ट किंवा महेंद्रसिंग धोनी बनू शकत नाही. विकेट कीपर हा देखील एक महत्वाचा एक भाग आहे, कारण की बॉलर आणि विकेट कीपर यांच्यामध्ये जे जास्त नातं आहे ते इतर जे खेळाडू आपण फील्ड साठी सजावट केले असतात त्यांच्यात नसतं. तर धावसंख्या पोचले ती म्हणजेच 10 धावा. 10 आणि पुढच्या चेंडूची वाट पहा. अप्रतिम असं आपण जे आयोजन पाहिलं आहे. नक्कीच बरेचसे असे संघ आले की ज्यांनी जे आयोजन आहे, जे ग्राउंड आहे, ज्याची जी रचना आहे, जे पिच आहे, त्याबद्दल नक्कीच त्यांनी वाहवा केली. त्याबद्दल नक्कीच काहीतरी केलं आहे आणि काहीतरी करावं लागेल. आपण पाहता शिवराज्य क्रिकेट चषक 2023, शिवराज्य क्रिकेट चषक वेळेवर 2023 मधला हा पहिला सेमीफायनलचा सामना. 57 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 10. पुढच्या चेंडूची वाट पहा. सूर्य कसा फटकाने अशा रीतीने चौकार जातो की नाही, या चौकार गेलाय. अशा प्रकारची तुम्ही चुकी केली तर मराठीत सांगितलं जातं की चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. अशा प्रकारची चुकी करणार तर 57 धावांचा पाठलाग हा देखील फारच अपुरा होईल तुमच्या संघासाठी. आपल्या संघासाठी आपल्याला काहीतरी आपलं कर्तृत्व नवरंगासारखं तुम्हाला खेळायला लागेल. एक तर साई दत्त धनसार, नाही तर दुसरा एक आई जगदंबा धनसार. प्रयत्न वायूचे रगडता पेट्रोल ही गळे. यापुढे बघू पुढच्या चेंडूची वाट पाहू कशा प्रकारचा चेंडू टाकतोय. सूर्य कसा फटका बघूया, 1 धाव घेतोय की नाही, मात्र निर्धाव चेंडू. नक्कीच चौकार मारण्याचा प्रयत्न राहील, कारण की टार्गेट हे जे आहे ते मोठं आहे. धीरज नक्कीच अप्रतिम गोलंदाजी करताना अप्रतिम क्षेत्ररक्षण. याच कलाकाराची तुमच्या संघाला गरज आहे. क्लॅपिंग देताना यस मी डेफिनेटली माझ्या संघासाठी खेळतो आणि माझ्या संघासाठीच काहीतरी मी करेल, अशा रीतीने जो संघ खेळतो तो पुढे नक्कीच जातो आणि तो जाणार. ही गोष्ट 100% खरी आहे. धावसंख्या अजून स्थिरावलेली 15 धावसंख्येवरती. सूर्य कसा फटका, योगेश
गब्बर के चंगुल से सिर्फ गब्बर ही बचा सकता है. जसा गब्बरची भूमिका घेतली ती योगेश यांनी धावसंख्या पोहोचली ती 19 धावसंख्येवरती. प्रति षटकामध्ये 12 धावा जमवायच्या त्यानुसार खेळताना दिसतोय तो म्हणजे साई दत्त धनसार संघ. थोडं प्रेशर नक्कीच येते त्या आई जगदंबा धनसार संघाकडे. 19 धावा जमल्यात बोर्डवरती. 57 धावांचा पाठलाग नक्कीच करतात. मात्र तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा सामना टिकून ठेवणार. अगर तेरा साथ हो तो मैं भी तेरे साथ में हूं असं सांगताना योगेश आपल्या सहकार्याला, आणि तो सहकारी आहे हिमांशु. हिमांशु और योगेश साथी साथ हाथ बढ़ाना, मुझे आगे चलना है, तू मेरा खाली हाथ और साथ बढ़ाना. पुढचा सुरेख चेंडू पुन्हा एकदा नक्कीच अप्रतिम असा चौकार वाचवण्यात यश. चांगलीशी गोलंदाजी धीरज करतोय. 1 to go सर. तर कर्टनच्या थोडा मागे उभं राहायचं मित्रा. ओम साईराम. साई दत्त धनसार वर्सेस आई जगदंबा धनसार. अप्रतिम असे दोन्ही संघ सेमीफायनलचा पहिला सामना खेळताना दिसत आहेत. आणि सूर्य कसा फटका. सूर्य क्षेत्ररक्षण नक्कीच चौकार वाचवण्यात यश. या एका धावेवरती समाधान नक्कीच मानावं लागेल. क्लॅपिंग जाईल ती म्हणजे आई जगदंबा धनसार संघाला. चौकार नक्कीच जाता जाता वाचवला तर धावसंख्या पोहोचले ती म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20. म्हणजे प्रति षटका मागे तुम्ही 10 धावा जमवतात. म्हणजे तुमच्या गणितानुसार तुम्ही चाललेले आहेत. नक्कीच साई गणेश सातपाटी बी कर्णधार आणि पॅराडाईज संघ कर्णधार प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. अप्रतिम असे संघ नक्कीच पुढे आलेले आहेत आणि हा सामना देखील नक्कीच, कारण की योगेश आणि हिमांशु आता तिसरे षटक घेऊन आलाय तो म्हणजे शैलेश. धावसंख्या ते 20. अप्रतिम असं आणि हा चौकार. चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. अशी चुकी करणं तर कसं होणार. सण होत नाही, सांगता येत नाही. सपट लोशन सपट मलम हे लावायची गरज नाही. यालाच म्हणतात चुकीला माफी नाही. धावसंख्या पोचले ती 24. करू नका घाई. 57 धावांचा पाठलाग अजून सुद्धा आहे. जगदंबा आई ठोको ताली. प्रयत्न चांगला चाललाय. नक्कीच दोन्ही संघ 50-50% कुठला संघ पुढे जाईल हे आता सांगता येत नाही. अशा प्रकारच्या चुकी करणार तर नक्कीच योगेश हा असा मातब्बर असा खेळाडू आहे की जो आहे, ज्याच्याकडे कला आहे आणि तो कलाकार आहे. तो नक्कीच जाणतोय तुमचा वीक पॉइंट कशा प्रकारे गोलंदाजी करणार. आणि अशा ते चुकीला माफी नाही. पुन्हा नक्कीच मी सांगू शकतो तुमचा विकेट काय आहे हे तुम्हाला माहिती होतं. आपला विकेट किती महत्त्वपूर्ण होता आपल्या संघासाठी. चुका होतात, चुका होतात, चुका होणार. क्रिकेटमध्ये चुका होतात. मात्र अजून देखील प्रयत्न तुमचा चांगला आहे. आपल्या संघासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न केलाय आणि तुमच्या परीने तुम्ही चाललेले आहेत. कारण की धावसंख्या पोचले ती 24 धावसंख्येवरती. तुम्ही प्रति षटकामागे 10 जमवत आहेत. जरी शेवटचं षटक राहिलं 6 मध्ये 10 किंवा 12 जर तुम्ही एक हे केलं तरी सध्या तुम्ही काहीतरी करू शकतात. पण मेन हुकुमचा एक्का बात करण्यात यश प्राप्त झाला त्या आई जगदंबा धनसार संघाला. तर साई दत्त धनसार संघ कशा प्रकारची रणनीती वापरतो. एखाद हलका चेंडू असेल तर नक्कीच चौकारात त्याला तुम्ही तब्दील करू शकतात, त्याला बदलू शकतात आणि या सामन्याचे चित्र देखील बदलू शकतात. दोन्ही संघ देखील अप्रतिम अशी कामगिरी करताना दिसत आहेत. आणि पुन्हा तेच सांगतो चुकीला माफी नाही. मी बोललो अगोदर घाई नाही, घाई अति घाई मुश्किल मध्ये नाही. लागोपाठ गडी बाद झाले तर आनंद जो दिसतोय तो म्हणजे आई जगदंबा धनसार संघाला. हे तिसरं षटक आहे.
तिसरं षटक अजून देखील मार्गस्थ आहे. प्रति षटकामध्ये तुम्ही 10 धावा जमवण्यात यश प्राप्त करत आहात. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे. धावसंख्या 24 आहे. मात्र जशा प्रकारची तुम्ही फलंदाजी करतील तर तुम्ही एक स्वतःवर एक टेन्शन प्रस्तुत करत आहात. पण आई जगदंबा धनसार अप्रतिम अशी गोलंदाजी नक्कीच शैलेश करत आहे. त्याला माहिती आहे की आपल्या संघासाठी मी जी गोलंदाजी करतोय मला कशा प्रकारची फिल्डिंगची सजावट पाहिजे आहे त्या प्रकारे तो करतोय. हे जे शेवटचे जे सामने असतात त्यामध्ये प्रेशर असतं. 3 to go सर. 3 चेंडू अजून देखील तिसऱ्या षटकातले शिल्लक आहेत. शैलेश यांचा पुढचा चेंडू. धावसंख्या 24 वरती. साई दत्त धनसार. सुरेख असा फटका. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण नक्कीच करण्यात यश प्राप्त झालं कारण की एका धावेत त्याने पलटी मारून टाकली. कारण चौकार गेला असता. मे बी मे नॉट बी दॅट कॅन बी हॅपन देअर. तर धावसंख्या पोहोचली ती 25. आता 2 चेंडू शिल्लक आहेत. तर 2 चेंडू मध्ये तुम्हाला लगभग 4 धावा जरी तुम्ही जमवल्या ही मोठी जमेची बाजू राहील तुमच्यासाठी. 57 धावांचा पाठलाग म्हणजेच प्रति षटकात तुम्ही. हा सर पॅराडाईज संघ कर्णधार आलेले आहेत आणि सातपाडी साई गणेश सातपाडी संघ कर्णधार प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे प्लीज. धन्यवाद. जाऊया सामन्याकडे. शैलेश यांचा पुढचा चेंडू. अप्रतिम अशी गोलंदाजी. अप्रतिम नक्कीच कामगिरी जो करणार तो पुढे जाणार. शिवराज चषक 2023 चा चषक तोच घेऊन जाणार. अप्रतिम जो राहील तोच. सुरेख असा फटका. चौकार. तुमच्या गणितानुसार तुम्ही चाललेत. पुढची कॉमेंट्री करतील माझे सहयोगी मित्र. चला यायचे नक्कीच कर्णधार एका बाजूला आपण बघणार आहोत साई गणेश सातपाडी बी तर एका बाजूला पॅराडाईज बोईसर. यायचे नक्कीच आपण बघतोय एका बाजूला नक्कीच पॅराडाईज बोईसर मिस्टर विशाल आगरे तर एका बाजूला नक्कीच आपण बघतोय त्यांच्या समवेत 10th मॅन मिस्टर अयान. नक्कीच सन्माननीय अमितजी त्रिवेदी सरांना विनंती असेल नाणेफेकीसाठी नक्कीच आपण यायचंय. चला साई गणेश सातपाडी बी संघ प्लीज कर्णधार सन्माननीय अमितजी त्रिवेदी सर विनंती असेल नक्कीच आपण या नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मेगा सेमीफिनाले एका बाजूला पॅराडाईज बोईसर तर एका बाजूला साई गणेश सातपाडी बी. नक्कीच युनिक मोटरचे सर्वा अमितजी त्रिवेदी सरांच्या हस्ते नक्कीच नाणेफेकीचा कौल आपण बघणार आहोत. नक्कीच निखिलला आपण बघतोय. पॅराडाईज बोईसर विरुद्ध साई गणेश सातपाडी बी. चला नक्कीच चॉईस कॉल द्यायचा आहे. नक्कीच चॉईस कॉल आपण बघतोय. चॉईस कॉल नक्कीच आपण बघतोय. नक्कीच यावेळेस मात्र साई गणेश सातपाडी बी संघाचा नक्कीच चॉईस कॉल असणार आहे. टेलीचा कॉल आपण बघतोय आणि नक्कीच इट्स हेड. नक्कीच थांबायचं विशाल आपण सुद्धा आणि निखिल सुद्धा. बिग फाईट मॅच सेमीफिनाले नंबर 1 नक्कीच आपण बघतोय. बॅक टू बॅक नक्कीच आपण 5वा सेमीफायनल खेळत आहेत. तर सर्वप्रथम काय फील करतात नक्कीच कारण स्टार्टिंगला थोडंसं आपण लडखडत होते त्यानंतर बॅक टू बॅक 4 फायनल आणि आज मात्र 5वी सेमीफायनल. समोर मात्र साई गणेश सातपाडी बी सर का संघ आहे. आमचं 5वा टुर्नामेंट आम्ही सेमीफायनलला गेलो. आमचं कॉम्बिनेशन चांगलं होते आणि सातपाटी बी पण समोर बलाढ्य संघ आहे. त्यांनी आतापर्यंत सर्व चांगल्या टीमला हरवलेलं आहे. नक्कीच कोणता असा प्लेयर असेल किंवा कोणता असा फलंदाज असेल ज्यांच्यावरती तुमचं टार्गेट असेल कारण नक्कीच एका मोठ्या सामन्यामध्ये तुम्ही क्रितेश घरातला बॅक टू दी डगआउट पाठवलं. या सामन्यामध्ये कोणता फलंदाज टार्गेट वरती असणार आहे. असा टार्गेट असा काय नाही. सातपाटी समोर चांगलीच बलाढ्य आहे. जो चांगला खेळेल तोच जिंकेल. नक्कीच धन्यवाद. आता मात्र नक्कीच आपण जाऊया. तुमचं डिसिजन काय असणार आहे. आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाऊया. आता मात्र नक्कीच लुझिंग कॅप्टन कडे नक्कीच नाणेफेकीचा कौल आपण गमावलाय. तर सर्वप्रथम जर नाणेफेक जिंकली असती तर काय घेतलं असतं. नक्कीच आमचा निर्णय देखील क्षेत्ररक्षण असता कारण की बहुतेक आपण बघतोय की जो नाणेफेक जिंकेल तो प्रथम क्षेत्ररक्षण करतोय कारण की त्याचा बेनिफिट असतो खरं तर. पण आमचा देखील निर्णय तोच असता. पण आता मागील 2 सामन्यामध्ये आम्ही सतत प्रथम फलंदाजी करत सामना विजेता ठरत आहेत.
नक्की तर या सामन्यामध्ये नक्कीच आपण बघितला पॅराडाईज बोईसर सारखा बलाढ्य संघ 4 बॅक टू बॅक फायनल ज्याने मात्र मारलेत 5वा सेमीफायनल खेळतोय. तर नक्कीच काय वेगळी प्लॅनिंग असेल का जब्बीर खान साठी? नेहमी आमची प्लॅनिंग असते जबीर खान साठी, पण यावेळेस खूप वेगळी प्लॅनिंग आहे. नक्की तुम्हाला दिसेलच यावेळी. नक्कीच दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल. जाऊया नक्कीच कॉमेंट्री एंड वरती. धावफलकाचा विचार केला 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 ऑन द स्कोर कार्ड आहेत. 34 माफ करा 34 धावा धावफलकावरती आहेत. येणारे नक्कीच अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. येणारे नक्कीच अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. चला प्लीज स्पीडअप करायचंय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न मिस्टर हर्षद 1 धावेने सॅटिस्फाईड समाधानी व्हावं लागेल. शेवटचा अंतिम चेंडू नक्कीच अजूनही उर्वरित आहे. धावफलकाचा विचार केला नक्कीच जाऊन पोहोचेल तब्बल 35 धावा. डाऊन द ट्रॅक हेलिकॉप्टर स्ट्रोक. यावेळेस मात्र बॅक टू लीड आउट. यस डीजे, यस डीजे. धावफलकाचा विचार केला नक्कीच अजूनही स्थिरावलेली 35 धाब्यांवरती. नक्कीच बघतोय गोलंदाजी मार्क वरती स्वतः कर्णधार येईल का? शेवटचं अंतिम षटक. चला स्पीडअप करायचंय. यावेळेस मात्र नक्कीच गडी बाद होतोय. गडी बादच्या रूपाने मात्र नक्कीच बघतोय धावफलक पूर्णपणे बॅकफूट वरती जाताना. सेमी फिनाले नंबर 1 नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघतोय. एका बाजूला साई दत्त धोनसार संघ तर एका बाजूला आई धोनसार संघ. चला प्लीज स्पीडअप करायचंय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता मात्र केली जाते. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न.
यावेळेस मात्र लेग स्पिनचा चेंडू गडी बाद बॉक्स आउटच्या रूपामध्ये. अजून एक झटका, अजून एक हादरा. कुठेतरी मात्र औपचारिकता ना मात्र शेष असं म्हणायला हरकत नाहीये. एका बलाढ्य धावांचा पाठलाग नक्कीच करायचा होता. आई जगदंबा धनसार संघ नक्कीच सुरेख कामगिरी. नवीन फलंदाज मिस्टर गुरुला इंट्रोड्यूस केलं जात आहे फलंदाजी मार्क वरती. चला स्पीडअप करायचंय थोडस. यानंतर नक्कीच अजून एक बलाढ्य सामना. डाऊन द ट्रॅक कॉमेंट्री एंडला सलामी देतोय गुरु गडी बाद. चेंडूचा विचार केला नक्कीच अजूनही 3 चेंडूची औपचारिकता नाम मात्र या सामन्यामध्ये शेष आहे. काय कमालीची कामगिरी केली आहे आई जगदंबा धनसार संघ. कट करण्याचा प्रयत्न अतुलचा आहे. चेंडू डिक्लेअर रिजन वरती ट्रॅव्हल होतोय. केवळ एक आणि एक धाव. पहिला संघ मात्र ठरेल का जो नक्कीच मेगा फिनाले मध्ये क्वालिफाय होईल. यावेळेस मात्र नक्कीच डाऊन द ट्रॅक शेवटचा चेंडू. यस डीजे.